यंदाच्या रक्षाबंधनाला बाजारातून मिठाई आणण्याऐवजी भावासाठी बनवा घरच्या घरी हे खमंग पाकातले रव्याचे लाडू। पारंपरिक चव, सोपी पद्धत आणि प्रत्येक घासात घरच्या प्रेमाची गोडी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं कुक विथ अक्षतामध्ये। रक्षाबंधनाच्या या खास सणासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीचे पाकातले रव्याचे लाडू। चला तर मग सुरुवात करूया। पाकातले रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। रवा 4 कप, साखर 2.5 कप, तूप 1 कप, वेलची 1 टेबलस्पून, 8 ते 10 काजू, सफेद तीळ 1 टेबलस्पून आणि गरजेनुसार पाणी। साहित्याचं अचूक प्रमाण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। सर्वात आधी कढई गरम करून त्यात 2 टेबलस्पून तूप घ्या। आता त्यात रवा घाला आणि मंद आचेवर सतत हलवत छान भाजून घ्या। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, रवा भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही। थोड्या थोड्या वेळाने तूप घालून रवा छान परतून घ्या। तुपामुळे लाडूंना एकदम सुंदर स्वाद आणि खमंगपणा येतो। आता यामध्ये काजूचे तुकडे आणि सफेद तीळ घालून छान मिक्स करून घ्या। इथे आपला रवा व्यवस्थित भाजला आहे। रव्याचा रंग बदललेला नाही, पण हलका छान सुगंध यायला लागला आहे। रवा मंद गॅसवर भाजायला इथे मला साधारण 18 मिनिटं लागली। आता एका पातेल्यात साखर आणि साखर बुडेल एवढंच पाणी घ्या। साखर पूर्ण विरघळल्यानंतर पाकाला उकळी येऊ द्या। आपल्याला इथे एकतारी पाक तयार करायचा आहे। पाक योग्य झाला की लाडू छान बांधले जातात आणि तुटत नाहीत। साखरेचा पाक करताना त्यामध्ये थोडंसं दूध घाला। यामुळे साखरेतील अशुद्धी वर येते आणि आपला पाक स्वच्छ होतो। वर आलेली अशुद्धी गाळणीने गाळून घ्या, म्हणजे पाक एकदम स्वच्छ आणि पारदर्शक होईल। आता पाक एकतारी झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडासा पाक एका छोट्या डिशमध्ये घ्या। थोडा थंड करा आणि 2 बोटांमध्ये घेऊन पहा। एक तार तयार झाली तर आपला एकतारी पाक तयार आहे। भाजलेल्या रव्यामध्ये वेलची पूड घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। साखरेचा पाक गाळणीच्या सहाय्याने गाळून भाजलेल्या रव्यामध्ये घालूया। त्यामुळे पाकातील उरलेली अशुद्धी रव्यामध्ये जाणार नाही आणि लाडू एकदम स्वच्छ व सुंदर होतील। सगळं मिश्रण एकजीव करून 1 तास झाकून ठेवूया, म्हणजे रवा पाक छान शोषून घेईल। पाक घातल्यानंतर सुरुवातीला मिश्रण थोडं पातळ वाटलं तरी काळजी करू नका। थंड झाल्यावर ते आपोआप घट्ट होतं। इथे मी सगळा पाक वापरलेला नाही, साधारण अर्धी वाटी पाक बाजूला ठेवला आहे। गरज पडली तर नंतर थोडा थोडा करून वापरता येईल। 10 मिनिटांनी मिश्रण चेक करा। आता आपलं मिश्रण एकदम छान तयार झालं आहे, त्यामुळे अजून पाक घालायची गरज नाही। आपलं पीठ योग्य झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडंसं पीठ एका डिशमध्ये काढून घ्या आणि थंड होऊ द्या। थंड झाल्यावर त्याचा लाडू वळून पहा। जर लाडू व्यवस्थित वळला आणि तुटला नाही तर आपलं पीठ अगदी योग्य तयार झालं आहे। जर पीठ थोडं पातळ वाटत असेल आणि लाडू व्यवस्थित वळत नसेल तर ते पुन्हा कढईत घेऊन थोडं शिजवून घ्या, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट रेडी होईल। झाकून ठेवल्यावर दर 15-15 मिनिटांनी मिश्रण हलवत राहा। त्यामुळे पाक सगळीकडे व्यवस्थित मुरतो आणि लाडू छान वळता येतात। मिश्रणात गुठळ्या असतील तर त्या हाताने छान मोडून मिश्रण एकजीव करून घ्या।
मिश्रण मी साधारण 1 तास झाकून ठेवलं होतं, त्यामुळे रवा छान फुलून पाक व्यवस्थित मुरला आहे. आता तयार झालेल्या मिश्रणाचे सुंदर गोल लाडू वळून घेऊया आणि प्रत्येक लाडूवर सजावटीसाठी एक मनुका लावूया. अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्या. या प्रमाणात बनवले तर अगदी छान एकसारखे मध्यम आकाराचे साधारण 32 खमंग रव्याचे लाडू तयार होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. आणि बघा, आपले रक्षाबंधन स्पेशल पाकातले रव्याचे लाडू अगदी तयार आहेत. या रक्षाबंधनाला भावाच्या ताटात हे गोड खमंग लाडू नक्की वाढा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू.